जय गजानन जयतो संस्कृतम. तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये आपण सगळ्यांनी घेतलेल्या दोन अनुभवांचा विचार करा. मोठी मजेदार एक गोष्ट आपल्या लक्षात येईल. कोणते अनुभव? एक पहिला अनुभव जो आपण सगळ्यांनी कधी ना कधीतरी घेतलाय, सुईमध्ये दोरा ओवण्याचा अनुभव. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, एखाद्या विशाल गोष्टीला पाहिल्यानंतरचा अनुभव. म्हणजे एखादा प्रचंड मोठा पर्वत आपण पाहिला असेल, एखाद्या समुद्र किनारी आपण गेला असेल, तर तिथे आलेला अनुभव. या दोन गोष्टी एकत्रित विचार करा, म्हणजे काही मजेदार गोष्टी आपल्याला जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन स्वरूपात लक्षात येतील. जेव्हा आपण सुईमध्ये दोरा ओवत होतो तेव्हा लक्षात घ्या आपल्या दृष्टीत काय परिणाम होतो. दोन जागी तो लक्षात घेतला की आपल्याला मला जे सांगायचंय ते नेमकेपणाने लक्षात येईल. जेव्हा आपण सुईमध्ये दोरा ओवत होतो ना, तेव्हा आपले डोळे असे बारीक होत होते. का होत होते याचा कधी विचार केलाय का? त्याचं उत्तर शास्त्रकारांनी सांगितलं. आपण त्या सुईमध्ये दोरा ओवत असताना त्या सुईचं छिद्र पाहत होतो. आणि मग हे छिद्र पाहणे ही जी प्रवृत्ती आहे ना, याच्याकरता फार सुंदर शब्द तुमच्या माझ्या भाषेत आहे, छिद्रान्वेषी प्रवृत्ती. त्यातून एक वेगळा संदर्भ त्यांना सांगायचा असतो, एक अर्थ द्यायचा असतो. छिद्र याचा अर्थ कमतरता, छिद्र याचा अर्थ न्यूनता. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीतली न्यूनता पाहतो, एखाद्या गोष्टीतली कमतरता पाहतो, तेव्हा तुमची दृष्टी सुद्धा न्यून होत असते, लहान होत असते. याचा अर्थ आपली दृष्टी आपल्या त्या पदार्थानुसार बदलते, समोर असणाऱ्या गोष्टीनुसार बदलते. उलट्या बाजूला मी मुद्दाम आपल्याला सांगितलं, एखादा पर्वत पाहिला प्रचंड मोठा असणारा, हिमालय पाहिला असेल तर आणखीन आनंदाने तो लक्षात येईल. हिमालय पाहिला, प्रत्यक्षात नाही, एखाद्या आपल्या दूरदर्शनवर पाहिला तरी आपल्याला हा प्रभाव लक्षात येऊ शकेल. किंवा समुद्र किनारी गेले, डोळे विस्फारले जातात. नुसते डोळेच नाही, वरून त्याला आणखीन सोबत म्हणून की काय, तोंडही विस्फारल्या जातं. का विस्फारल्या जात असेल? डोळ्यांची क्षमताही संपली, जणू काही त्याला अधिक सोबत करण्यासाठी तोंडही विस्फारल्या जातं. का विस्फारलं गेलं? त्याचं उत्तर आहे, विशाल गोष्ट आपण पाहिली आहे, आपले डोळे विशाल झाले आहेत, दृष्टी विशाल झालेली आहे. न्यून गोष्टी पाहताना दृष्टीला न्यूनता येते आणि विशाल गोष्टी पाहताना आपल्या दृष्टीलाही विशालता येते. म्हणजे पाहायचं काय हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. मग आपल्याला आपला दृष्टिकोन जर विशाल करायचा असेल तर आपल्याला विशाल गोष्टी पाहिल्या पाहिजे आणि त्या विशाल गोष्टींकडून त्यांच्या विशालतेला ग्रहण केलं पाहिजे. ही जी रचना आहे ती रचना दत्त महाराज आपल्याला सांगतायत. अवधूत पुढच्या गुरुच्या स्वरूपामध्ये अत्यंत विशाल असणाऱ्या सृष्टीतल्या घटकाचा विचार करतायत. त्याचं नाव आहे सागर. समुद्राकडे पाहतात आणि समुद्राला गुरु केलंय त्यांनी. समुद्राला गुरु करत असताना ही विशालता ते आपल्याला समजावून सांगतायत. कारण समुद्राचं वैभव आहे तो परम विशाल पसरलेला आहे, अपार पसरलेला आहे, अनंत पसरलेला आहे, अथांग पसरलेला आहे. किती मजेदार शब्द आहेत, सगळे लक्षात घ्या. त्याचा थांग लागत नाही, याचा अर्थ खाली इतका खोल आहे की अंतिम टोक त्याचं सहजासहजी सामान्य माणसांना आजकाल वैज्ञानिक पद्धतीने वेगवेगळे प्रयोग करून पोहोचता येतं, त्याच्याबद्दल नाही म्हणत आहे. सामान्य पोहणारा त्याच्या खाली नाही जाऊ शकत. तुम्ही कुठल्याही बाकी जलाशयात पोहत असाल तर तुम्हाला त्याचा थांग सामान्यतः लागू शकतो, पण इथे थांग लागण्याचा विषय नाहीये. खालपर्यंत पोहोचता येत नाही, पहिलं तीरही तुम्हाला दिसत नाही. समुद्राच्या एकाच किनाऱ्यावर तुम्ही उभ्या, इकडून पलीकडचा दिसत नाही. समजा काही माध्यमांनी पलीकडे गेले तर तुम्हाला अलीकडचा दिसणार नाही. याचा अर्थ दृष्टीच्या पार त्याचा पहिलं तीर आहे, इतका विशाल तो पसरलेला आहे. पण ही जी विशालता आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. आणि म्हणून विशालता प्राप्त करण्यासाठी विशाल स्वरूपातले गुरु म्हणून सागराला गुरु केलेला आहे, समुद्राला गुरु केलेला आहे. त्याची अथांगता आपल्याला सांगितली, अक्षोभता. पुढचा फार सुंदर शब्द वापरला, तो क्षोभ पावत नाही. याचा अर्थ त्यात बाहेर अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे उथळता निर्माण होत नाही.
तर आपला किनारा सोडून तो कधीही पलीकडे येत नाही. जसं बाकी सगळ्या जलाशयांच्या बाबतीत होतं पहा, त्याच्यामध्ये जर पाणी वाढलं तर तलाव फुटू शकतो, धरण फुटू शकतं, बांध फुटू शकतो, नदीला पूर आला की ती आपली सीमारेषा ओलांडून जिकडे तिकडे पसरते आणि हाहाकार माजवते. पण असं समुद्राच्या बाबतीत कधीही होत नाही, तो अक्षोभ असतो. पण त्या अक्षोभ शब्दाचा अर्थ त्यात हालचालच नसते का? तर त्याचं उत्तर आहे उलट, तर उलटी गोष्ट आहे, त्याच्यात अखंड हालचाल असते, कारण सतत लाटा येत राहतात. पण किती मजेदार गोष्ट आहे, लक्षात घ्या, त्या लाटांचं स्वरूपच आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचंय. त्या निमित्ताने श्री गुरु महाराजांच्या स्वरूपात सागराला का निवडलं ते समजून घ्यायचंय. रचना कशी सांगितली की या लाटा वरपांगी आहेत, बाहेर दिसणाऱ्या आहेत, पण त्या लाटांच्या थोडं जरी खाली तुम्ही गेलात तर खाली समुद्राचं जल शांत आहे. शीतल अवस्थेमध्ये, थंड अवस्थेमध्ये वरच्या लाटा कदाचित उष्ण असतील त्या हालचालींमुळे, पण आतमध्ये शीतलता आहे. आणि दुसरी गोष्ट, कमालीची शांत अवस्था आहे. थोडं खाली जावं लागेल, काही फूट काही मीटर खाली जावं लागेल, तेव्हा आपल्याला ती गोष्ट लक्षात येईल, पण खालचं जल शांत आहे. ही अवस्था दत्त महाराज म्हणतात साधकाच्या जीवनात असली पाहिजे. म्हणजे काय? वरपांगी, कृतिशील आणि अंतरंगी शांतता. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. जीवन असं असलं पाहिजे. उलट होतं, उलट या अर्थाने होतं की आपल्याला थोडंसं काहीतरी ज्ञान प्राप्त झालं, पद प्राप्त झालं, प्रतिष्ठा, पैसा प्राप्त झाला की आपल्या शारीरिक हालचाली मंदावतात. किती उलट आहे, लक्षात घ्या. शारीरिक हालचाली नाही कमी करायच्या आहेत, शरीर सतत कामातच असलं पाहिजे. कारण शरीराचं कामच मुळात काम करणे हे आहे. त्याच्यासाठीच ते अवयव निर्माण झालेले आहेत. त्या अवयवांच्या माध्यमातून काम सोडून नाही बसायचंय, कारण सुखे करो काम हे त्या शरीराची रचना असली पाहिजे. पण अंतरंगी मात्र शांतता. ती शांतता येते भगवंताच्या नामातून. म्हणून आपल्याला संतांनी सांगितलं, सांगताना वाक्य वापरलं, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम. हा देह प्रपंचाचा दासच आहे, तो काम करत राहायला पाहिजे. सगळ्या संतांचं जीवन चरित्र पहा, तुम्हाला मजेदार गोष्ट लक्षात येईल. जे जे संत जे जे प्रकारचे कामं करत होते, ज्या ज्या प्रकारचे कामं करत होते, त्या त्या कामात भगवान त्यांना मदत करतोय, अशी रचना आपल्याला पाहायला मिळते. एक दोन उदाहरणं घेऊ. सावतामाळी आमचे, ते सावताजी, संत सावताजी आपल्या शेतात काम करतायत, त्यावेळा भगवान त्यांच्या सोबत काम करू लागतायत. गोरोबा काका चिखल तुडवतायत, पांडुरंग सोबत चिखल तुडवतोय. जनाबाई दळतीये, भगवान सुद्धा सोबत बसलेले आहेत. लुगडं धुतीये, त्यावेळा कपडे धुवायला सोबत येत आहेत. पण लक्षात घ्या, अशी कधीतरी एकतरी कथा एका तरी संताच्या बाबतीत ऐकली का की ते संत झोपले होते आणि शेजारी पांडुरंगानी पथारी लावली होती? असं नाही होणार. संत स्वतःचे जीवन कर्म शांतपणे करतायत आणि मग भगवान मदत करतोय. ईश्वरी सत्ता अशीच असते, लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही तुमचे कार्य करत असता तेव्हा ती साह्य करते. आरामाच्या वेळा साह्याचा विषय नसतो, तो शांतपणे ज्याचा त्यांनी करायचा विषय आहे. आणि म्हणून भगवान तेव्हा सोबत आहेत असं वर्णन कुठेही नाही. सांगायची गोष्ट, यातल्या कोणत्याही संतांनी आपलं जीवन कर्म सोडलेलं नाही. जे वाट्याला आलेलं आहे, जे प्रारब्धानी प्राप्त झालेलं आहे, ते कर्म आणि त्या कर्मात भगवान शोधलाय. ही रचना आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची आहे. मी यासाठी इथे सांगतोय की जीवन कर्म करत असताना समुद्राची ही जी रचना आहे, वरपांगी कर्म, पण आतमध्ये काय आहे? शांतता. ही रचना भगवान वशिष्ठांनी भगवान रामचंद्रांना उपदेश करताना फार सुंदर शब्दात सांगितली. ते म्हणतात, रामा कसं वागायचंय? गुरु वशिष्ठ उपदेश करतात, अंतस्त्यागी बहिर्भोगी लोके विहर राघव. किती सुंदर रचना आहे, लक्षात घ्या. आतमध्ये त्याग असला पाहिजे, कारण त्यागातून शांती येणार आहे. त्याग शांती ही पुढची रचना सांगितलेली आहे. मग त्यागातून जर शांती येणार असेल तर अंतस्त्यागी. पण याचा अर्थ बाहेर, त्याचं उत्तर आहे नाही, बहिर्भोगी.
बाहेर भोगरत असला पाहिजे, आतमध्ये त्यागरत असला पाहिजे. याचा अर्थ शरीर कर्मरत असलं पाहिजे आणि मन बुद्धी मात्र शांत असली पाहिजे. आपली गडबड तिथे होते, नेमकं उलट आपण करतो. शरीर नुसतं बसून राहतं, मन चिंतन करत राहतं, बुद्धी विचार करत राहते आणि गडबड तिथे होते. शांत त्या दोघांना करायचंय, मनाला शांत करायचंय, बुद्धीला शांत करायचंय. म्हणून किती सुंदर शब्द आपल्याकडचा अथर्व शीर्ष. अथर्व शब्दाचाच अर्थ आहे गतिरहित होणे. काय गतिरहित करायचंय? शीर्ष गतिरहित करायचंय. हालचाल शरीराची नाही बंद करायची, मस्तकाची. याचा अर्थ विचारांची. विचार शांत झाले पाहिजे. केव्हा होतील? जेव्हा एक निश्चय होतो. कारण बुद्धीचं कामच आहे निश्चय करणे. आणि एकदा नक्की झालं की आपल्याला असं करायचंय, मग नंतर बुद्धीचं काम नाही, नंतर शरीर काम करत राहणार आहे. ही जी रचना आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. समुद्राच्या ठिकाणी ती रचना दत्त महाराज म्हणतात मी त्याच्याकडून शिकलो. वरपांगी कृतिशील असला पाहिजे आणि आतमधली अवस्था मात्र अक्षोभ असली पाहिजे. कुठल्याही प्रकारचा क्षोभ नसला पाहिजे. ही रचना शिकलो. अंतरीची पूर्णता. कारण शेवटी क्षोभ रहित अवस्था किंवा हालचाल रहित अवस्था केव्हा येते? गती आपण केव्हा प्राप्त करतो? त्याचं उत्तर आहे कृती केव्हा करतो? त्याचं उत्तर आहे जेव्हा काहीतरी मिळवायचं असतं. आणि लक्षात घ्या, मिळवायची तीच गोष्ट असते जी तुमच्याजवळ नसते. जी आहे ती कशाला मिळवणार आहे? ती तर आहे ना. त्याच्यासाठी प्रयत्न नाही करावे लागत. जे नाही त्याच्यासाठी आपण कृती करतो. आणि नाही या शब्दातच अपूर्णता गृहीत आहे. नाही या शब्दातच कमतरता गृहीत आहे. आणि म्हणून जेव्हा माणूस जास्तीत जास्त कृती असते तेव्हा ती कृती अपूर्णतेला पूर्ण करण्यासाठी आहे. पण अंतरंगी असणारी शांतता का? कारण आता काही मिळवायचं नाहीये. मिळालं सगळं. जे मिळालेलं होतं त्यातच आनंद हा जो विषय आहे. अजगराच्या हिशोबातला पुढचा पाहता येईल आपल्याला त्या दृष्टीने. आणि म्हणून आतमध्ये असणारी ही जी पूर्णता आहे, मग एकदा जर ही पूर्णता असेल ना तर ती बाहेरच्या कुठल्याच गोष्टीने नंतर हलत नाही. आणि मग ती रचना समुद्रात आपल्याला पाहायला मिळते. लक्षात घ्या, थोडा जरी पाऊस पडला तरी ताबडतोब फुगणे आणि जिकडं तिकडं वाहू लागणे हा स्वभाव गटाराचाच असतो. तो स्वभाव समुद्राचा नाहीये. लक्षात घ्या, पावसाळ्यामध्ये कितीही नद्यांनी कितीही प्रचंड म्हणजे अक्षरशः मिनिटाला लक्षावधी गॅलन पाणी त्या नद्या समुद्रात नेऊन भरतात, त्यामध्ये नेऊन ओततात. पण कधीतरी समुद्र फुगला असं आपल्याला पाहायला मिळालं का? त्याचं उत्तर आहे नाही. तुम्हाला भरती ओटी नसते का? आहे, निश्चितपणे आहे. भरती नावाची प्रक्रिया असते, ओहोटी नावाची प्रक्रिया असते. पण लक्षात घ्या, ती त्यालाही मर्यादा आहे. भरतीत सुद्धा कुठपर्यंत यायचं हे ठरलेलं आहे. ओटीत सुद्धा किती मागे जायचं ठरलेलं आहे. ओटीमध्ये तो त्याच्या पलीकडे जात नाही आणि भरतीमध्ये त्या सीमारेषेला ओलांडून अलीकडे कधी येत नाही. काही लाटांच्या काही जल किनाऱ्यावर येईल तो प्रश्न नाहीये, पण समुद्र म्हणून तो कधीही आपली मर्यादा ओलांडत नाही. आणि हे मर्यादेत असणे नावाची गोष्ट जी आहे ती समुद्राकडून दत्त महाराज सांगतायत की आपल्याला शिकायची आहे. आणि म्हणून कितीही पाऊस पडला, कितीही पाणी आलं तरी समुद्र फुगला अशी गोष्ट होणार नाही. समुद्राला पूर आला अशी गोष्ट होणार नाही. समुद्र आपली सीमा ओलांडून नदीसारखा जिकडे तिकडे पसरला असं होणार नाही. कितीही पाणी आलं तरी तो स्थिर आहे. उलट्या बाजूला उन्हाळ्यामध्ये त्याच्या पाण्याची कितीही वाफ झाली म्हणून सुकला असंही होणार नाहीये. किती मजेदार रचना आहे. लक्षात घ्या, बारीक बारीक जे जल स्रोत आहेत ते सगळे उन्हाळ्यामध्ये सुकून जाणार आहेत. का? कारण त्यांच्यात ती पूर्णता नाहीये. आणि ती पूर्णता नाही म्हणूनच त्यांचा प्रवास आहे. लक्षात घ्या, सगळे जल प्रवाह आहेत का ते वाहत राहतात. का वाहतात? त्याचं उत्तर आहे छोटा प्रवाह मोठ्या प्रवाहाच्या दिशेने वाहतोय. मोठा आणखीन पुढे जाऊन नदी होण्याचा प्रयत्न करतोय. नदी महानदी होण्याचा प्रयत्न करतेय. आणि महानदी सुद्धा समुद्राच्या दिशेने जातीये. का? कारण तिच्याही ठिकाणी ती पूर्णता नाहीये.
आणि ती पूर्णता नसल्यामुळेच एका बाजूला उन्हाळ्यात सुकणे आहे, दुसऱ्या बाजूला पावसाळ्यात फुगणे आहे. कारण तात्पुरते अशा प्रकारच्या गोष्टींनी फुगणारे आणि सुकणारे जे असतात ना ते अपूर्ण असतात. हे दत्त महाराज आपल्याला सांगताय. ती अपूर्णता समुद्राच्या ठिकाणी नाहीये आणि म्हणून समुद्र पावसाळ्यात फुगत नाही आणि उन्हाळ्यामध्ये सुकत नाही. म्हणून ही जी अवस्था आपल्या स्वतःच्या मर्यादेत शांतपणे राहणे हे भगवान दत्तात्रेय महाराज समुद्राकडून शिकले. अर्थात समुद्राकडून शिकत असताना जी भूमिका आपण वारंवार पाहतोय की जे चांगलं आहे तेवढंच घ्यायचं. म्हणून त्यांनी समुद्रातला खारेपणाचा विचारच केलेला नाही, कारण तो नाही स्वीकारायचा आहे ना. समुद्राने सगळं जल ग्रहण केलं, त्या ग्रहण केलेल्या जलाला खारं करून टाकलं, तो भाग नाही शिकत आहेत ते. त्या जलाच्या माध्यमातून कोणाचीही तृष्णा तृप्ती होऊ शकत नाही. समुद्राचं थेट पाणी पिता येत नाही, त्याच्या पाण्याची वाफ होईल, त्यातून मेघ तयार होतील, तो भाग पूर्ण वेगळा. पण समुद्राचं पाणी पिता येत नाही. चुकून एखादा समुद्रात पडला तर पाणी पाणी करत त्या पाण्यात मरेल. इतकी विचित्र अवस्था आहे. पण ती जी अवस्था आहे त्या दत्त महाराजांनी हात नाही लावलेला. ते त्या खारेपणाचा विचार करत नाहीत, ते त्या तृष्णा तृप्ती रहित अवस्थेचा विचारही करत नाहीत. का? कारण ते नाही घ्यायचंय. काय घ्यायचंय याचं भान असलं पाहिजे. आणि मग समुद्राकडून अपारता घेतली, पूर्णता घेतली, मर्यादेत राहणे घेतलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट वर्पांगी कृती, अंतरीची शांतता, अंतरीची पूर्णता, बाह्य गोष्टींनी आपल्या स्वतःच्या अवस्थेमध्ये मर्यादेच्या पलीकडे बदल होऊ न देणे, असे अनेक गुण समुद्राकडून ते शिकले आहेत. म्हणून त्यांनी समुद्राला गुरु केलं. पुढचा गुरु पुढच्या भागात. तोपर्यंत जय गजानन.